देवस्थान ट्रस्ट फुरसुंगी संचालित न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगी विद्यालयात क्रांती दिन, जागतिक आदिवासी दिन तसेच पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात आयोजित करण्यात आला। विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि विविध संस्कृतींबद्दल आदर निर्माण व्हावा या उद्देशाने विद्यालयाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास एबीएन एक्सप्रेस न्यूज चॅनल पुणे शहर पत्रकार गणेश कांबळे व गौरव कामठे यांची प्रमुख उपस्थिती होती। विद्यालयाच्या वतीने उपस्थित पत्रकार बांधवांचा सन्मान करून त्यांच्या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला। कार्यक्रमादरम्यान विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सैनिक व क्रांतिकारकांच्या वेशभूषेतून देशभक्तीचा जागर केला। तसेच आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या आदिवासी नृत्यांचं उत्कृष्ट सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले। विद्यार्थ्यांच्या आकर्षक वेशभूषा, नृत्य आणि सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली। यावेळी श्री शंभू महादेव देवस्थान शिक्षण संस्थेचे चेअरमन सुजित रुकारी, मॅनेजिंग ट्रस्टी प्रवीण शेठ कामते, विश्वस्त श्री शिवाजीराव कामठे, विजय हरपळे आणि सुधीर पवार यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध उपक्रमांमधून देशप्रेम, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक जाणीव जोपासली जात असल्याचं त्यांनी नमूद करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। विद्यालयाचे मुख्याध्यापक मेमाने, उपमुख्याध्यापिका इनामदार, पर्यवेक्षक धर्माधिकारी व सोन कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक आणि देशभक्तीपर उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आले। या कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख यादवताई जगताप, गावडे, काळे, खैरनार, बोरकर व श्री देशमुख यांनी केले। शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे कार्यक्रम उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत देशभक्ती, संस्कृती आणि सामाजिक जाणीव रुजविणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला। अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास, क्रांतिकारकांचे योगदान तसेच आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती जवळून समजण्यास मदत होत असल्याचं उपस्थित मान्यवरांनी सांगितले।